गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे माझ्या माहेरपणाचा पहिला दिवस आणि आमच्याकडे 2 मिठ्ठू आहेत जे आम्ही छान बोलतात आणि जे आम्ही लटकवतो सकाळी बाहेर. सकाळ झाली आहे, मिठ्ठूशी गप्पा मारल्या थोड्या आणि नंतर बोलता बोलता आईने मला बदाम आणि अक्रोड सोलून दिले. ते अक्रोड मी खाल्ले. पुन्हा थोड्या मिठ्ठूसोबत गप्पा मारल्या. तुम्ही बोलत असाल आम्ही यांना पिंजऱ्यात ठेवलं, पण ते ॲक्सिडेंटली आमच्याकडे आलेले म्हणून आम्ही ठेवलं. नंतर घेतला चहा. हे आहे चहासोबत गोरसपा, जे गव्हाच्या पिठाचं आणि शुद्ध तुपाचं बनलेलं असतं आणि ते खूप छान असतं आणि फक्त वर्धा जिल्हा आहे तिथे ते मिळतं. मग ते खाल्ल्यावरती आईच्या गार्डनमध्ये थोडा फेऱ्या मारल्या आणि मग त्यानंतर केली आर्यवीरची मालिश. आर्यवीरची मालिश मी स्वतःच करते आणि त्याला मजा येतं. ह्याच्याने आई आणि मुलाचं बॉन्ड पण वाढतं. त्याची मालिश झालीवर मी घेतला पंचामृत. हे पंचामृत 5 गोष्टी मिळून बनवलेलं असतं आणि खूप पौष्टिक असतं. तसंच आर्यवीर उठला, मग त्याला थोडं गप्पा मारल्या. त्याला मी हनुमान चालीसा ऐकवला. हनुमान चालीसा मी त्याला नेहमी ऐकवते आणि जेव्हा मी तो पोटात होता तेव्हा पण मी हनुमान चालीसा ऐकवायचे आणि आत्ता जेव्हा त्याला मी हनुमान चालीसा ऐकवते तर तो खूप कॉन्सन्ट्रेशननी ऐकतो. नंतर बाहेर आले त्याला झोपवून, तर छान बंदरं आलेलीत आणि खूप मस्ती करत होती, झाडावरची फुलं खात होती. या आहे आमच्या लीलाबाई, ज्या मेथी तोडतात आहे. ही जी मेथी आहे ती फ्रेश फार्ममधली मेथी आहे. आणि नंतर आर्यवीर उठला, अंघोळ झाली त्याची आणि थोडं त्याला प्लेजिममध्ये मी खेळवलं. प्लेजिममध्ये जेव्हा त्याचा आवाज बटन दाबून त्याचा आवाज यायचा तर त्याला मजा यायची आणि तो मस्त खेळत होता. मी आणि माझी बहीण निकिता आर्यवीरशी खेळत खेळत गप्पा मारत होतो आणि नंतर त्याला झोप आली. मी दूध देऊन त्याला झोपवायचा प्रयत्न करत होते. त्याला मी असं बर्प करवते अर्धा तास फिरवून, म्हणजे तो कम्फर्टेबल असतो आणि पोटातली गॅस पण लहान मुलांच्या निघून जाते यांनी. तर हे नेहमी करायला पाहिजे. नंतर बाबांनी छान गाईचं दूध काढलं. हे फ्रेश गाईचं दूध आहे, विदाऊट तापवलेलं आणि खूप छान आहे. तर आर्यवीर उठला, आईने त्याच्यासोबत थोड्या गप्पा मारल्या आणि आता बघूयात उद्या आम्ही काय करतो आमच्या रुटीनमध्ये.